नमस्कार, मी प्रवीण अहिरे. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पाहू शकता बघा, आत्ताची सर्वात महत्त्वाची माहिती, सर्वात मोठी गुड न्यूज, सर्वात मोठी खुशखबर सर्व महिला भगिनींसाठी. 4 ऑक्टोबरची सर्वात मोठी खुशखबर, सप्टेंबर हप्ता वाटप. बघा, सर्व लाडक्या बहिणींनो, ज्या पैशांची तुम्ही वाट पाहत आहेत त्या पैशांच्या संदर्भात महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत. सर्वात महत्त्वाची माहिती तुमच्यासाठी सप्टेंबरचा हप्ता. बघा, सप्टेंबरचा जो हप्ता आहे, ज्या पैशांची तुम्ही भरपूर दिवसांपासून वाट पाहतायत, ऑक्टोबर महिना सुरू झालेला आहे आणि तो सप्टेंबरचा हप्ता आलेला नाही आहे, त्याच्याविषयीची महत्त्वाची खुशखबर आली आहे. बघा, सर्वात मोठी आनंदाची बातमी सप्टेंबरच्या हप्त्यासंदर्भात आलेली आहे, ते आपण आता ह्या ठिकाणी पाहणार आहोत. सप्टेंबर हप्ता वाटपाच्या संदर्भात महत्त्वाची माहिती, थेट 3,000 रुपये सुरू. बघा, थेट 3,000 रुपये लाडक्या बहिणींना येणार आहेत. लाडक्या बहिणींनो, तुम्हाला 3,000 रुपये येणार आहेत, त्याच्याविषयीची सर्वात महत्त्वाची आनंदाची बातमी. सर्वात मोठी खुशखबर तुमच्यासाठी, 3,000 रुपये तुम्हाला येणार आहेत, त्याच्याविषयीची महत्त्वाची माहिती. आणि पुढची आणि जबरदस्त माहिती म्हणजे दिवाळी बोनस पैसे. बघा, यावेळेस तुम्हाला दिवाळीचा बोनस दिला जाणार आहे का, त्याच्याविषयीची पण महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर सरकारने तुम्हाला दिवाळीचा जो काही बोनस आहे तो मागील वर्षी दिला होता. यावर्षी पण दिवाळीचा बोनस दिला जाणार आहे का, त्याच्याविषयीची महत्त्वाची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. सर्वात महत्त्वाची माहिती तुम्हाला पाहायला मिळणार आहे, त्याच्यामुळे सर्वांनी व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पाहायचा आहे. सर्वात अगोदर महाराष्ट्रातील तमाम माझ्या लाडक्या बहिणींना विनंती करतो, लाडक्या बहिणींनो, पटापट व्हिडिओला लाईक करून टाका. पटापट लाईक करून टाका बरं, सर्वांनी एक लाईक करून टाका आणि चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेच्या छोट्या छोट्या बारीक बारीक अपडेटसुद्धा सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतात. त्यामुळे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी असतील त्यांना पाठवा, तुमचे नातेवाईक असतील त्यांना पण पाठवा, म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे. त्याच्यामुळे शेअर तर करायचंच आहे. थोडक्यात काय तर आज रोजी चाललेल्या जेवढ्या काही अपडेट आहे तेवढ्या सगळ्या अपडेट तुम्हाला अतिशय सोप्या आणि गावरानी भाषेत सगळं काही तुम्हाला समजून सांगतो. अतिशय सोप्या व गावरानी भाषेत सगळं काही तुम्हाला समजून सांगतो. त्याच्यासाठी सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. चला तर मग लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि आज रोजी चाललेल्या जेवढ्या काही अपडेट आहे तेवढ्या सगळ्या अपडेट मी तुम्हाला अतिशय सोप्या व गावरानी भाषेत सगळं काही समजून सांगतो. तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण ह्या ठिकाणी पाहू शकता. बघा, सर्वात महत्त्वाची पहिली अपडेट तुमच्यासमोर आहे, लाडकी बहीण योजना सप्टेंबर अँड ऑक्टोबर मंथ इन्स्टॉलमेंट. बघा, सर्वात महत्त्वाची खुशखबर, सर्वात मोठी बातमी. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महायुती सरकारची अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना आहे, सर्वात महत्त्वाची योजना आहे महाराष्ट्र सरकारची. या योजनेकडे महाराष्ट्र सरकार काळजीपूर्वक लक्ष देत असतं. या योजनेच्या माध्यमातून दर महिन्याला 1,500 रुपये जे ते पात्र महिलांच्या खात्यात जमा होतात. थेट तुमच्या खात्यात दर महिन्याला 1,500 येतात. बरोबर आहे, 1,500 रुपये सर्व महिलांना येतात का, कमेंट बॉक्समध्ये सांगा. सर्व महिलांना येतात का? आता बघा, मात्र आता ऑक्टोबर महिना उजाळला तरी देखील सप्टेंबर महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये, बँक खात्यामध्ये जमा झालेले नाही आहेत. आपण जर पाहिलं तर आज 4 ऑक्टोबर आहे तरी देखील महिलांना अजून पैसे जमा झालेले नाही आहेत. त्याच्यामुळे भरपूर महिला भगिनी नाराज झाल्या आहेत. महिलांचा प्रश्न आहे, दादा आम्हाला पैसे येत नाही आहेत, दादा आम्हाला अजून पैसे आले नाहीत, सप्टेंबरचा हप्ता आम्हाला मिळाला नाही, असे प्रश्न महिलांचे आहेत. तर त्याच्यावरच मी तुम्हाला उत्तर देतोय, तुम्हाला पैसे येणार आहेत, अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. सर्व लाडक्या बहिणींना सांगतोय. बघा, सर्वांना मी सांगितलं होतं ऑगस्टचा हप्ता येईल, तुम्हाला ऑगस्टचा हप्ता जमा झाला. त्याच पद्धतीने तुम्हाला सांगतोय सप्टेंबरचा पण हप्ता तुम्हाला येईल, काळजी करू नका. सगळं अपडेट मी तुम्हाला देतोय, सगळं काही तुम्हाला सांगत राहणार आहे, सगळे अपडेट मी तुम्हाला देत असतो. सप्टेंबरचे पण पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होतील, 1,500 रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होतील. ठीक आहे, त्यामुळे पैसे नेमके कधी मिळणार याकडे सर्व लाडक्या बहिणींच्या नजरा लागलेल्या आहेत. त्याचीच महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, त्याचीच अपडेट आहे. बघा, पैसे कधी मिळतील त्याची अपडेट आपण आता ह्या ठिकाणी पाहणार आहोत. लाडकी बहीण योजनेचा हप्ता दरमहा पात्र महिलांना मिळतो, मात्र गेल्या काही महिन्यांपासून लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळण्यास उशीर होत आहे. ऑगस्ट महिन्याचा हप्तासुद्धा सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला मिळाला. आता ऑक्टोबर महिना उजाडला तरी देखील सप्टेंबरचे महिन्याचे जे पैसे आहेत ते मिळालेले नाही आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणींच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. बघा, अजून पैसे मिळाले नाहीत म्हणून महिलांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे. योजनेचे पैसे बंद झालेत का, योजना बंद झाली आहे का, असे पण प्रश्न महिलांचे आहे. भरपूर महिला असं विचारत आहे, दादा योजना बंद झालेली आहे का, पैसे येत नाही आहेत, योजनेचे काय झालेले, अशा पद्धतीचे प्रश्न महिला भगिनींचे त्या ठिकाणी असतात. तर बघा, सर्वांना सांगतोय, सप्टेंबरचे जे पैसे ते तुम्हाला लवकरच वाटप होतील, अजिबात काळजी करायचं नाही आहे. ते पण पैसे तुमच्या खात्यात जमा होतील, थेट 1,500 रुपये तुमच्या बँक अकाउंटला जमा होतील.
पण आता सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याबाबत एक मोठी अपडेट समोर आली बघा. जी महत्त्वाची अपडेट आहे सप्टेंबरच्या हप्त्यासंदर्भात तीच आपण आता ह्या ठिकाणी पाहणार आहोत. सर्वात मोठी अपडेट, आत्ताची सर्वात मोठी बातमी, सर्वात मोठी खुशखबर तुमच्यासाठी बघा. सप्टेंबरच्या हप्त्याच्या संदर्भात सर्व लाडक्या बहिणींनो लक्षपूर्वक ऐका. लाडक्या बहिणींनो लक्ष द्या. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात येत्या आठवड्याभरात सप्टेंबर महिन्याचा हप्ता जमा केला जाण्याची शक्यता आहे. बघा, येत्या आठवड्याभरात तुमच्या खात्यात पैसे जमा केले जाण्याची शक्यता आहे. सर्वात अगोदर माहिती मिळते कुठे? चेक करू शकता. कुठे तुम्हाला ही माहिती मिळणार नाही. प्रवीण अहिरे एकमेव असा चॅनल आहे ज्याच्यावर तुम्हाला सर्वात अगोदर माहिती मिळते. ठीक आहे, कुठेही चेक करू शकता. त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे. चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं तर तुमचाच फायदा आहे. तुम्हाला एकही रुपया द्यावा लागत नाही. फ्रीमध्ये तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू शकता. आता बघा, येत्या आठवड्याभरात केल्या जाण्याची शक्यता या ठिकाणी आहे. मात्र आठवड्याभरात जर हा हप्ता जमा झाला नाही तर थेट दिवाळीच्या मुहूर्तावर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये खटाखट पैसे जमा केले जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आता बघा, जर समजा तुम्हाला या आठवड्याभरामध्ये जर पैसे आले नाही, म्हणजे या आठवड्याभरात जर पैसे आले तर 1500च येतील आणि जर या आठवड्याभरात पैसे आले नाहीत तर 3000 येतील. तुम्हाला काय पाहिजे ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. 1500 पाहिजेत का 3000 रुपये ते कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. सर्व लाडक्या बहिणींवर मी सोडतोय. तुम्हाला 1500 पाहिजेत की 3000 रुपये ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. जर आठवड्याभरात पैसे आले तर 1500 येतील आणि जर दिवाळीच्या मुहूर्तावर आले तर 3000 रुपये येतील. त्याच्यामुळं तुम्हाला काय वाटतंय तुमचं मत तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. आता बघा, सप्टेंबर आणि ऑक्टोबरचा हप्ता एकत्र मिळणार. लाडक्या बहिणींना सहसा प्रत्येक महिन्याच्या 15 तारखेनंतर योजनेचा हप्ता जो आहे तो दिला जातो. मात्र गेल्या काही महिन्यांपासून हप्ता मिळण्यास उशीर होत आहे. बघा, गेल्या काही महिन्यांपासून हप्ता जो आहे तो मिळण्यास उशीर होत आहे. आता सप्टेंबर आणि ऑक्टोबर अशा दोन्ही महिन्यांचा एकत्रित 3000 रुपयांचा हप्ता मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. बघा, लक्षात घ्या, जो हप्ता आहे तो जर तुम्हाला उशिरा मिळाला, म्हणजे मी तुम्हाला आता सांगितलं पुढच्या आठवड्यामध्ये जर तुम्हाला पैसे आले नाहीत तर थेट तुम्हाला दिवाळीच्या मुहूर्तावर येऊ शकतात हे पैसे. आणि किती रुपये येतील तर 3000 रुपये येतील. मग तुम्हाला 3000 पाहिजे की 1500 रुपये ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. ठीक आहे. आता बघा, पुढे याची महत्त्वाची माहिती आपल्याला पाहायला मिळते. लाडक्या बहिणींना सहसा सणासुदीच्याच काळात योजनेचा हप्ता दिला जातो. बघा, आपण जर पाहिलं तर जसं भाऊबीज असेल, रक्षाबंधन असेल, त्या निमित्ताने किंवा अशाच पद्धतीने म्हणजे जे काही सणासुद असतात त्याच निमित्ताने तुम्हाला पैसे दिले जात असतात. त्यामुळे आता दिवाळीच्या मुहूर्तावर सप्टेंबर आणि ऑक्टोबर अशा दोन्ही महिन्यांचे जो एकत्रित लाभ आहे तो दिला जाण्याची दाट शक्यता आहे. मात्र या संदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही आहे. बघा, त्याच्या संदर्भाची ऑफिशियल माहिती आलेली नाही आहे. अधिकृत माहिती मी तुम्हाला नेहमीच सांगितले आहे. अधिकृत माहिती कोण देत असतं? स्वतः महिला व बालविकास विभागाच्या मंत्री माननीय अदितीताई तटकरे स्वतः ट्विट करून, म्हणजे पूर्वीचं ट्विटर आताचं एक्स, या समाज माध्यमावर स्वतः ते माहिती देत असतात तुम्हाला या दिवसापासून पैसे येतील म्हणून. आता बघा, पुढची महत्त्वाची माहिती, अतिशय जबरदस्त माहिती आहे. लाडक्या बहिणींनो इकडे लक्ष असू द्या. लाडक्या बहिणींना ई-KYC बंधनकारकच आहे. ई-KYC तुम्हाला करावी लागेलच. ई-KYC कुठे करायची? बँकेत करायची आहे का दादा? तर नाही सर, बँकेत करायची नाही. ई-KYC कुठे करायची? ई-KYC तुम्हाला कुठेही जायचं नाही, तुमच्या मोबाईलवर करायची. मोबाईलवर ई-KYC करायची आहे. किती मिनिटात होईल? 2 मिनिटं लागतात जास्तीत जास्त. वेळ पाहून करावी लागते. जर तुम्ही दिवसा करत असाल तर होणारच नाही. दिवसा KYCच तुमची होणार नाही आहे. मग कधी करायची? बघा, रात्री 12 वाजल्याच्या नंतर किंवा सकाळी 3, 4, 5च्या दरम्यानमध्ये तुम्ही ई-KYC करू शकता. लगेच होईल, 2च मिनिटात होऊन जाईल. पण जर तुम्ही दिवसा केली तर तुम्ही पूर्ण दिवस जरी त्या ठिकाणी दिला तरी देखील तुम्हाला त्या ठिकाणी KYC तुमची होणार नाही आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या सर्व महिलांना ई-KYC करणे बंधनकारक करण्यात आलेले आहेत. महिला व बालविकास विभागाकडून ई-KYC माध्यमातून लाभार्थींचे आधार प्रमाणीकरण केले जाणार आहे. त्याच्यामुळे ज्यांची ई-KYC असेल त्यांनाच पैसे मिळतील. संपूर्ण माहिती आपण पाहिली. सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.